दादर कबूतरखाना येथे जैन समाज आक्रमक झालेल्या पोलिसांसोबतही झटापटी झालेली आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जैन समाजानं सुद्धा आपली भूमिका व्यवस्थित घेतली पाहिजे असं सुद्धा मंगलप्रभात लोढा म्हणतायत। आपल्यासोबत संजय गायकवाड आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जैन समाज आक्रमक होतोय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, असं चित्र कुठे तुम्हाला दिसतंय? आणि आज दादर कबूतरखाना या ठिकाणी जो संघर्ष झाला कबुतरांसाठी, काय म्हणाल? नाही, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा जैन समाज हा आक्रमक होता आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचा तो श्रद्धेचा भाग असू शकतो की तो एक सहिष्णू समाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। अगदी त्यांच्या प्रार्थना, त्यांचे उपवास, कुठल्याही प्राण्याला दुखापत होणे, त्याला इजा होणे, ही भूमिका सदैव या समाजाची असते आणि म्हणून या मुख्य प्राण्याला सुद्धा जो 90 वर्षापासून या ठिकाणी आहे त्याच्यावर सुद्धा अन्याय होणे किंवा तोही जगला पाहिजे, ही भूमिका त्यांची दिसते याच्यातून। नक्कीच आपण पाहतोय की दोन्ही पितापुत्र, ठाकरे पितापुत्र दिल्लीमध्ये आहेत, एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दिल्लीमध्ये आहेत। कसं पाहता याकडे? बऱ्याचशा राजकीय घडामोडी घडत आहेत असं म्हणावं? नाही, राजकीय घडामोडी नाही आहे, आता जवळपास निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि ऑक्टोबर नोव्हेंबरला जिल्हा परिषदच्या निवडणुका, मग महापालिका आणि नगरपालिका हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। एक संकेत सगळ्यांना मिळत की आता निवडणुका होणारच, त्याच्यामुळे पक्षनेत्यांशी, वरिष्ठांशी, सगळं महायुती असतील, महाआघाडी असेल, एकमेकाशी चर्चा करण्याकरता गेले असतील। ठाकरेंचं त्या ठिकाणी स्नेहभोजन होणार आहे गांधी कुटुंबियांसोबत, याकडे कसं पाहता? आता इतक्या मुंबईवरून दिल्लीला गेले, 1000 किलोमीटरचं अंतर कापून, तर मग काय डिनर तर व्हायलाच पाहिजे ना। आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्यामध्ये विरोधकांची जी भूमिका आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कारण बऱ्याचशा टीका टिप्पणी त्यांच्याकडून पण सुरू आहे की सरकार व्यवस्थित सुरू नाहीये, सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे। बघा, विरोधकांना या विधानसभेत सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की कोणत्याही सार्वजनिक विषयावर विरोधक बोलत नव्हते। बस सरकारकडनं काही चूक झाली, सरकारकडनं काही थोडंसं काही कमी जास्त झालं तर इतका विषय सगळं ठेवायचा की ज्या विषयाला 1-2 मिनिटात संपवायला पाहिजे त्याला 2-2 आठवडे हे लोक सगळत बसलेत। जणू काही दुसरे महाराष्ट्रातले प्रश्न शेतकऱ्यांचे संपले, शेतमजुरांचे संपले, महिलांवरचे संपले, सगळे संपले आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षाने पण काही तारतम्य ठरवून एक ठरवलं पाहिजे की नेमकं किती वेळ काय गोष्टीत आणल्या पाहिजे आणि ज्या गोष्टीमुळे महाराष्ट्राचं खरोखर हित जोपासलं जातं का, महाराष्ट्रावर खरोखर लोकांना न्याय मिळतो का, या गोष्टीवर जर बोललं तर त्यांचाही पक्ष वाढेल। विनाकारांच्या गोष्टीला हवा देण्यात जे देतात, याच्यावर कारवाई करा, हे करा, ते करा, त्याच्यामुळे खरोखर त्याचा पक्षही किती वाढणार आहे। एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये आहेत आणि संजय राऊत टीका करतायत की एकनाथ शिंदे यांचं जे कार्यालयाचं हेडक्वार्टर आहे ते दिल्लीमध्ये आहे म्हणून ते वारंवार दिल्लीला जातात। मग आता उद्धव ठाकरेंचं पण कार्यालय दिल्लीमध्ये आहे का? हा माझा प्रतिप्रश्न संजय राऊतांना आहे की आज आदित्य आणि उद्धव साहेब दिल्लीला जातात आहे, मग ते कशा करता चालले? तुमची महाविकास आघाडी आहे म्हणून तुम्ही तुमच्या आघाडीतल्या नेत्यांना चर्चा करायला जाता, मग आमची पण महायुती आहे ना, मग आमचे नेते गेले तर त्यात गैर काय आहे? नक्कीच, पण ज्या पद्धतीनं वारंवार टीका करतायत संजय राऊत आपल्या पक्षावरती, त्याबद्दल काय म्हणाल? बघा, संजय राऊत तर गेल्या 3 वर्षापासून सारखा भुकतोय आमच्या पक्षावर, सारखा भुकतोय, पण त्याचा काही कोणाला फरक पडत नाही। सगळ्यांना माहिती आहे की हा माणूस हॅबिच्युअल आहे, याच्या बोलण्याला काही अर्थ नाही आणि याला उठसूट आरोप करायचा याचा धंदा आहे। काल बरळीमध्ये कार्यक्रम झाला आणि खालिद का शिवाजी जो चित्रपट प्रदर्शित होतोय तो प्रदर्शित करू नका अशा घोषणा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर देण्यात आला आणि कार्यक्रम खराब करू नका असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणालेत। एकंदरीतच वाद वाढतोय या चित्रपटाला घेऊन असं वाटतंय? वाद वाढायला नको आणि म्हणून देवेंद्रजींनी जी काही भूमिका घेतली ती योग्य भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्यांच्या भूमिकेचं समर्थन सगळ्यांनी केलं पाहिजे। राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला, युतीबाबतचा जो निर्णय तो माझ्यावर सोडा असं ते म्हणतायत आणि कामाला लागा असं सुद्धा म्हणाले। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतायत की सर्व जागेंची तयारी करा, युती होईल असं वाटतंय तुम्हाला? आता जे काय व्हायचं त्या 2 भावंडाचा विषय आहे, परंतु पक्षाच्या कामाला लागावं म्हणजे लागायला सांगणं हा प्रत्येक पक्षाच्या नेत्याचा अधिकार असतो, जो ते दोघं पण हे करून आले आहेत। युती होईल नाही होईल, आता समजा आपण युती होईल या हिशोबाने जर केला आणि वेळेवर तुटली तर ऐन वेळेवर उमेदवार कुठून आणणार आहेत? त्याच्यामुळे हे जे काही सूत्र आहे हे सगळ्याच पक्षाला लागू पडतं, सगळ्याच पक्षाला, की ज्याने त्याने आपापली सगळी तयारी केली पाहिजे। जेव्हा युती होईल तेव्हा युतीमध्ये लढतील, नाही झाली तर वेगळे लढतील। हर्षवर्धन सकपाळ म्हणतायत की निवडणूक आयोगाने लाचशरम सोडलेल्या ज्या निवडणुका आहेत त्या आता व्हीव्हीपॅटवर होणार नाहीयेत असं सुद्धा बोललं जातंय, काय म्हणाल?
हर्षवर्धन सपकाळ या महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष फार स्वतःला बुद्धिमान ते समजतात आणि म्हणून ते पक्षात जेव्हापासून जबाबदारी त्यांच्याकडे गेली त्यांनी इतरांना दोष दिल्यापेक्षा आधी पाहिलं पाहिजे की त्यांच्या पक्षात किती लोक शिल्लक राहिलेत. आज बुलढाणा जिल्ह्याचे ते प्रॉपरचे माझ्या मतदारसंघातले आहेत. आज त्यांचं तिथं काय राहिलेलं आहे. त्याच्यामुळे इतरांना नाव ठेवल्यापेक्षा आपण स्वतः आत्मचिंतन करा की आपल्या कार्यकाळामध्ये पक्षाला आपण किती उंच ठिकाणी नेतोय का त्याला मातीत घालतोय म्हणून. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.